आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सेल म्हणजे काय, एक्सेलचा वापर कशासाठी होतो आणि एक्सेल वापरून आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे शीट्स कशा बनवू शकतो हे आपण शिकूयात. त्यासाठी सर्वप्रथम एक्सेल कसा ओपन केला जातो हे पाहूयात. स्टार्ट मेनूला क्लिक करा. एक्सेल असं सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यावर एक्सेल हे ऍप्लिकेशन प्रोग्राम आपल्या समोर दिसेल. याला क्लिक केलं की आपल्यासमोर एक्सेलचा इंटरफेस, एक्सेलची विंडो अशा पद्धतीने दिसेल. सर्वप्रथम आपल्याला इथे ब्लँक वर्कबुक असं दिसत आहे. ह्या ब्लँक वर्कबुकला क्लिक केलं की एक शीट आपल्यासमोर ओपन होईल. जसं वर्ड ओपन केल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट दिसतो, तसं एक्सेल ओपन केल्यानंतर आपल्याला एक वर्कबुक दिसेल. ह्या वर्कबुकमध्ये शीट असतं. जसं वर्डमध्ये डॉक्युमेंटमध्ये पेजेस असतात, तसं एक्सेलमध्ये एका बुकमध्ये शीट्स असतात. वेगवेगळ्या शीट्सवरती कामं केलं जातं. ही शीट्स कॉलम आणि रोज अशा पद्धतीने बनलेली असते. पण ॲक्चुअलमध्ये प्रिंटआउट मध्ये आपल्याला ह्या लाईन्स दिसत नाही. पण ही शीट आपल्याला एका टेबल फॉर्मॅटमध्ये बनलेली दिसते. इथं विविध कॉलम्स आहेत आणि रोज आहेत. इथे कॉलम्सला ABCD अशा लेटर्सनी नावं दिलेली आहेत आणि रोजला नंबर्सनी रिप्रेझेंटेड केलं आहे. ही शीट एक टेबलनी बनलेली, त्यामुळे कॉलम्स आहेत आणि रो आहेत. मग एक कॉलम आणि एक रो मिळून एक सेल तयार होतो. जसे की आपण आता सध्या या एका सेलमध्ये आहोत. मी आता दुसऱ्या एका सेलमध्ये येते. जसं की मी आता ह्या डी कॉलममध्ये आहे आणि 11 नंबरच्या रो मध्ये आहे. म्हणजेच मी आता D11 या सेलमध्ये आहे. मग हे कसं ओळखायचं की आपण D11 सेलमध्ये आहे? डी कॉलम हायलाइट झाला आहे आणि 11 नंबरचा कॉलम हायलाइट झाला आहे. पण आणखीनही जर नाही समजलं तर एक्सेलमध्ये आणखीन एक मेनू दिसतो. जसं की आपण वर्डला सगळ्यात वरती टायटल बार बघितला होता. सेम याच्यात एक्सेलमध्ये सुद्धा सगळ्यात वरती जो आहे तो आहे टायटल बार. बघा इथे बुक 1 असं लिहिलेलं आहे आणि डॅश करून एक्सेल लिहिलेलं आहे. आपण कोणता प्रोग्राम ओपन केलाय त्याचं नाव आहे आणि त्याच्या आधी बुक 1. वर्ड ओपन केल्यानंतर डॉक्युमेंट 1 असं दिसेल. एक्सेल ओपन केल्यानंतर बुक 1 असं दिसेल. कारण का एक्सेलच्या पहिलं बुक असं म्हटलं जातं आणि ह्या बुकमध्ये वेगवेगळ्या शीट्स असतात. आता बुक 1 असं दिसतंय आपल्याला टायटल बारवरती. ह्याच टायटल बारवरच्या खाली सगळे मेनू बार आहेत. त्याच्या खाली त्याचे सब मेनू आहेत. सेम वर्डमध्ये जसे मेनू अवेलेबल आहेत सेम तसेच मेनू इथे आपल्याला एक्सेलमध्ये अवेलेबल आहेत. एवढंच की फॉर्म्युलाज नावाचा एक वेगळा मेनू इथे दिसणार आहे आपल्याला. जो की हा ऑप्शन, हा मेनू आपल्याला वर्डमध्ये दिसणार नाही किंवा पॉवर पॉइंटमध्ये नसेल. कारण का एक्सेलमध्ये जास्ती करून फॉर्म्युलाज वरतीच जास्त कामं केली जातात. त्यामुळं आपल्याला एक्सेलमध्ये जास्ती करून फंक्शनचाच वापर केला जातो एक्सेलच्या फाईलमध्ये. आता मेनू बारच्या खाली एक नवीन जो तुम्हाला बॉक्स दिसतोय तो आहे पहा. माझं कर्सर ज्यावेळेस इथे जातोय तर त्यावेळेस एक नाव येते खाली नेम बॉक्स म्हणून. पहा, हे आहे नेम बॉक्स. आपण कुठल्या सेलमध्ये थांबलोय, कुठल्या लोकेशनवरती थांबलोय त्याचा ॲड्रेस आपल्याला ह्या नेम बॉक्समध्ये दिसत आहे. ह्या नेम बॉक्सच्या पुढं आणखीन एक छोटीशी पट्टी आहे. त्याच्यावरती FX फंक्शन असं लिहिलेलं आहे. जे काही फॉर्म्युला आपण ॲड करणार आहे, जो फॉर्म्युलाचा टॅब आहे तो एक इथे सुद्धा दिलेला आहे. याला सुद्धा क्लिक केल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे फॉर्म्युले आपण इथून सुद्धा घेऊ शकतो. जसं की क्विक ॲक्सेस टूलबारवरती सेव्ह, अंडू, रिडूचे बटन असतात. तसं नेम बॉक्सच्या बाजूला सुद्धा फॉर्म्युलाज आपण घेऊ शकतो. ह्याच फॉर्म्युलाच्या पुढं एक मोठी पट्टी आहे रिकामी. जसं सर्च बॉक्स येतो त्याच तसंच याला सर्च बॉक्स नाही म्हणायचा, याला फॉर्म्युला बार म्हणायचा. जो काही आपण ह्या सेलमध्ये किंवा काही काम करणार आहे किंवा जे काही टाइप केलं जाईल किंवा इथे जे काही फंक्शन वापरलं जाईल इज इक्वल टू, सम, वरची रेंज, हे जे काही इथं होईल फॉर्म्युला लिहिलेला असेल किंवा जे काही डाटा लिहिलेला असेल तो आपल्याला ह्या फॉर्म्युला बारवरती दिसेल. हा एक नवीन पॉइंट आहेत ह्या एक्सेलमध्ये. आपण रोज बघितले, कॉलम्स बघितले, सेल बघितलं. सेल आपण कुठल्या सेलमध्ये आहोत हे बघितलं. सेल म्हणजे काय हे पाहिलं. आता आपण थोडंसं पॉइंट्सकडे येऊयात. एक्सेलमध्ये 10,48,576 रोज आहेत. जे आपण 1, 2, 3, 4 ने रिप्रेझेंट केलेले आहेत ह्या रोजला. असे हे रोज 10,48,576 रो आपल्याला ह्या एका शीटमध्ये दिसतील. आणि
कॉलम्स 16,348 16,384 कॉलम्स आपल्याला ह्या एका शीटमध्ये दिसतात. एवढी मोठी शीट आपल्याकडे अवेलेबल होते. ज्यावेळेस आपण प्रिंटला क्लिक करतो त्यावेळेस पुन्हा आपण बॅक येऊयात. एक इथे डॉटेड लाईन आली आहे पहा. मी झूम थोडंसं कमी करते. पहा आयच्या इथे एक डॉटेड लाईन आली आहे. मग एक्सेलनी काय केलंय, प्रिंटला क्लिक केल्यानंतर आपला डेटा ह्या शीटमध्ये किती प्रिंट निघेल ते एक डॉटेड लाईनच्या स्वरूपात आपल्याला दाखवतंय. पहा आता प्रिंट करताना आपल्याला आय पर्यंतचे कॉलम्स पर्यंत आपला डाटा आपल्याला प्रिंट होऊन मिळेल. आयच्या पुढचे सेकंड पेजवरती आपल्याला मिळणार आहे. आता एक्सेलचा यूज कशासाठी होतो ते एक थोडक्यात पाहूयात. एक्सेल जास्त करून कॅल्क्युलेशन करणं, बजेट, रिपोर्ट्स, एक्सपेन्सेस रिपोर्ट्स, इन्व्हॉइसेस रिपोर्ट्स, कॅश बुक, कोटेशन असतात, प्रोडक्टची लिस्ट असते, स्टुडंट, कॉलेजचा डाटा असतो, स्टुडंटचे रिपोर्ट्स केले जातात, कॉलेजचा डाटा असतो, रिपोर्ट्स बनवले जातात, किंवा एम्प्लॉईजची लिस्ट असते, त्यांची पे स्लिप वगैरे. त्याच्यानंतर चार्ट्स वगैरे तयार करायचे असेल तर एक्सेलमध्ये छान पद्धतीचे चार्ट्स ॲड करता येतात. खूप वेगवेगळ्या याचे चार्ट्स आपल्याला ॲड करायला मिळतात. कस्टमरची लिस्ट असेल, टाइम टेबल असेल, मोठमोठे प्रकारचे तक्ते असतील, हे सगळ्या गोष्टी एक्सेलमध्ये केल्या जातात. जसं की वर्डमध्ये बायोडाटा केला जातो, लेटर केले जातात, अजेंडाज केले जातात. अशाच पद्धतीने एक्सेलचाही देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असतो.